केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 1 ऑक्टोबरला मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहेत। मुंबई, ठाणे, कोकण विधानसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत आणि या बैठकीनंतर मुंबई, ठाणे आणि कोकणमधील भाजपचे उमेदवार निश्चित होणार असल्याची माहिती मिळते। तेव्हा आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शहांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे। अपडेट जाणून घ्या, सुशांत सावंत आपल्यासोबत आहे। सुशांत, नुकताच अमित शहांचा दौरा हा पार पडलेला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा अमित शहा 1 ऑक्टोबरला महाराष्ट्रात येत आहेत। दीपक, आपण जर बघितलं असेल तर 2 दिवस अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते आणि या दरम्यान विदर्भातील जागांचा आढावा जो आहे तो अमित शहाने घेतला। आता 1 ऑक्टोबरला अमित शहा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। त्यामध्ये मुंबई, ठाणे, कोकण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। या बैठकीनंतर आढावा बैठकीनंतर या तिन्ही मतदारसंघाचे मुंबई, ठाणे आणि कोकण विभागाचे उमेदवार जे आहेत ते निश्चित केले जाणार आहेत। जे आपल्याला माहिती मिळते त्यानुसार भाजपची पहिली यादी जी आहे ती नवरात्रीमध्ये जाहीर होणार आहे। त्याआधी अमित शहा जो आहे तो संपूर्ण जो जागांचा पेच आहे तो सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो करतायत आणि 1 ऑक्टोबरला आल्यानंतर खऱ्या अर्थानं मुंबई, कोकण आणि ठाणे विभागाचा आढावा घेतल्यानंतरच भाजपची पहिली यादी जी आहे ती नवरात्रीमध्ये जाहीर होणार आहे। दीपक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा अमित शहा 1 ऑक्टोबरला मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 1 ऑक्टोबरला मुंबईत आल्यानंतर मुंबई, ठाणे त्यासोबतच कोकणचा जो मतदारसंघाचा आढावा आहे तो घेणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।